ओके. सो आजचं जरा लेक्चर लेट झालं, पण आपण ग्रॅव्हिटेशन स्टार्ट करणार होतो. पण ग्रॅव्हिटेशन स्टार्ट करण्याच्या आधी मी एक काम करतो. जेवढे धडे शिकून झालेत, म्हणजे आता आपण 4 धड्यांचे क्वेश्चन डिस्कस केले. आत्ता मी ग्रॅव्हिटेशन स्टार्ट करणार, मग एक आठवड्याचा गॅप पडणार, परत नेक्स्ट फ्रायडे सॅटर्डे. त्यापेक्षा मी काय करतो, आज तुम्हाला सायन्स वनमधला जो मी हीट हा धडा शिकवला आहे 5वा, आणि सायन्स 2मधून एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट त्याचे क्वेश्चन सांगून ठेवतो. बरोबर. म्हणजे तुम्ही काय करता, म्हणजे तुम्हाला टोटल मी 6 धड्यांचे क्वेश्चन दिल्यासारखे होते. आणि मी परत सांगतो की ह्याच्यामध्ये काही स्वाध्यायाचे क्वेश्चन रिपीट होऊ शकतात, आणि त्यातलं काही रिपीट नाही झाले किंवा स्वाध्यायामधले जे क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन सोडून ते पण कवर करायचे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की स्वाध्याय प्लस मी दिलेले क्वेश्चन असे तुम्हाला दोन्ही क्वेश्चन कवर करायचे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये ॲडअप होणार, लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये ॲड ऑन क्वेश्चन होणार, पण हे तुमचा जवळजवळ टॉपिक कवर करतात पूर्ण. त्याच्यावरनं ट्विस्टेड क्वेश्चन थोडेसे अजून ॲड ऑन होऊ शकतात. कळलं. ते डिपेंड आहे, आपला टाईम किती परमिट करतं त्याच्यावर क्वेश्चन ॲड ऑन करतो. आणि ऑलरेडी सांगून ठेवतो की आपण आता पहिलं सायन्स 1चा हीटचे क्वेश्चन बघणार, नंतर सायन्स 2 चौथा धडा एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट ह्याचे क्वेश्चन मिळेल. सायन्स 1मध्ये जो हीट हा धडा आहे त्याचं मी शिकवतानाच सांगितलं की त्याच्यामध्ये गणित, एक तरी गणित विचारतात म्हणजे 2 मार्काला 3 मार्काला साधं गणित. स्वाध्यायामधले गणित कोणी करायच्या भानगडीत पडायचे नाही. मी ऑलरेडी त्याच्या नोट्स काढल्यात. नोट्स म्हणजे मी सम काढलेले, 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्काचे, विथ फॉर्म्युला पेज. सॉल्व नाही, अनसॉल्व आहे, कारण की सॉल्व आपण क्लासमध्ये करायचं. पण आत्ता काय ह्याच्यामध्ये जे गणित आहे ते मी देणार नाही तुम्हाला. कळलं. म्हणजे तुम्ही कन्फ्यूज झालं, कारण की मी शिकवलेले नाही आहे. गणिताचं ज्या नोट्स आहेत ते मी नंतर देईन. नोट्स म्हणजे काय, की मी जेवढे सायन्स 1मध्ये धड्यांना गणित आहे ते सगळे गणितं तुम्हाला पहिल्या पेजवर सगळे फॉर्म्युले, युनिट, आणि नंतर मग 1 मार्काची गणितं वेगळी, 2 मार्काची गणितं वेगळी, 3 मार्काची गणितं वेगळी, असं सॉर्टिंग केलेली आहे. ऑलरेडी केलेली आहेत, नोट्स विट्स ऑलरेडी काढून झालेले आहेत. कळलं. सो जेव्हा चालू आहे, फक्त एवढंच की मी आत्ताच का भर देत नाही गणितांवर, त्याचं एक कारण लक्षात घ्या. ह्याच्या आधी 2000 काय म्हणतात, जे ह्या आधीची बॅच होती 2018-19ची, की त्यावेळी गणितं भरपूर विचारली, लोकांनी गणितं प्रिपेअर केली. पण यावर्षी जी बोर्डाची परीक्षा झाल्या यावर्षी, बरोबर, आपल्या मार्चमध्ये एक्झाम संपल्या बोर्डाच्या, तर यावर्षी त्यांनी एकच गणित टाकलं पूर्ण सायन्समध्ये, 1 का 2 गणितं टाकलं, ती पण ऑप्शनला होती. आणि जर तुमची थेअरी चांगली असेल तर गणित सोडवायची गरज पण नाही. म्हणजे माझ्या ओळखीमध्ये असे स्टुडंट आहेत की त्यांनी एकही गणित सायन्स 1चं केलेलं नाही, तरी ते 40पैकी 40 मार्काचा पेपर लिहून आले. कळलं. सो यावर्षी मग त्यामुळे कसं आहे, ते ऑप्शनला आहे. आणि ऑप्शन यावेळी बोर्डाने तुम्हाला सांगितलं, बोर्डाचा पॅटर्न जो पेपरचा पॅटर्न बदलला आहे, त्यामध्ये तुम्हाला ऑप्शनला भरपूर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे गणितं ज्याची थेअरी पक्की झाली तर त्याची थेअरी खूप चांगली झाली, त्याने गणितं सोडवावी. आम्ही त्यातल्या त्यात बोललो की काही 2-3 टॉपिक आहेत महत्त्वाचे, त्यांचीच गणितं सोडवावी, बाकी सोडू नये. किंवा जे 2-2 मार्काची गणितं आहेत तीच सोडवावी. त्यानंतर त्यांनी बाकीचा थेअरीवर जास्त भर द्यावा, कारण की कसं आहे, ते ऑप्शनलाच पडतात गणितं. ठीक आहे. सो आता या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सायन्स 1चे जे क्वेश्चन्स आहेत, बरोबर, ॲज युज्युअलप्रमाणे की बोर्डाला 2019ला जे क्वेश्चन विचारले चॅप्टर नंबर 5 फ्रॉम द सायन्स 1, त्याचे मी क्वेश्चन पहिले सांगतो तुम्हाला, आणि त्यानंतर मग आपण प्रॅक्टिससाठी क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. परत मी तुम्हाला असं हे अलार्म क्लॉक देत असतो माझं रेग्युलर लेक्चर झालं. आता एक लक्षात घ्या, श्रावण चालू होते, आणि हिंदू धर्मातले किंवा आपले, बरोबर, सर्वात मोठे सण आता इथून चालू होतात. आता लॉकडाऊन आहे, थोडा तो उघडायला चालू होणार आहे, बरोबर. आम्ही तुम्हाला सांगितलं की शाळा काय सप्टेंबर ऑक्टोबरशिवाय चालू होणार नाही. ऑक्टोबर तर धरून चाला, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर. पण तरी पण जेव्हा सण चालू होतात तेव्हा वेळ लगेच जातो. लक्षात घ्या, वेळ लगेच जातो. आणि जेव्हा हे सगळे सणचं एंड कुठल्या सणाने होतो, दिवाळीने. आणि ज्यावेळी ही दिवाळी जाते त्यावेळी हार्डली तुमच्या हातामध्ये पाठांतरासाठी 1 महिना उरतो, कारण दिवाळी कुठं ऑक्टोबर एंड किंवा नोव्हेंबरच्या ह्याच्यात असते, बरोबर. त्यानंतर जसे जसे डिसेंबर असतो. आणि एक लक्षात घ्या, मी परत सांगतो, तुमचं जे काही पाठांतर वाटेवर, तुमच्या शाळेमधून एखादा धडा जर तुम्हाला समजला क्लासमध्ये शिकवायच्या आधी, म्हणजे आपण शिकवत नसलेला, पाठ करून टाका. का, कारण की एक लक्षात घ्या, मी माझ्या पेसने जाणार, आणि मी तुम्हाला परत गॅरंटी देतो की आपला पोर्शन ऑक्टोबर एंडला संपणार. सायन्स 1-2 जो आहे माझ्याकडं, तो ऑक्टोबर एंडपर्यंत पोर्शन संपणार. आणि तुमचं काही
30 डिसेंबरनंतर पाठांतर उरलंच नाही पाहिजे. म्हणजे 30 डिसेंबरनंतर जसं तुम्ही पाठांतराला धडे उरले तुमचे पर्सेंटेज खाली होत जाणार. 30 डिसेंबरनंतर फक्त आणि फक्त रिव्हिजनच पाहिजे. ऑलरेडी आपण आत्ता रिव्हिजन करायचेच आहेत. मी तुम्हाला सांगितलं की दिवसाला एक छोटासा स्लॉट रिव्हिजनचा ठेवा, करायचेच आहेत. पण 30 डिसेंबरनंतर धडा पाठांतराचा उरलाच नाही पाहिजे. कळलं? फक्त आणि फक्त रिव्हिजन असल्या पाहिजे. ज्याचे पाठांतराचे धडे उरतील तसे पर्सेंटेज खाली होत जाणार. कळलं? सो धडे जे सांगतोय, क्वेश्चन जे सांगतोय, स्वाध्यायाचे प्रश्न कवर करा. आणि जे क्वेश्चन ॲड ऑन होणार आहेत म्हणजे ॲडअप होणार आहेत ते क्वेश्चन मी शक्यतो म्हणजे जे दिलेले आहेत ते पण क्वेश्चन मी शक्यतो ऑक्टोबरच्या आधी द्यायचा प्रयत्न करेन. कळलं? म्हणजे ऑक्टोबरला ज्यावेळी माझा पोर्शन झालेला असेल त्यावेळी मी तुम्हाला सगळ्या धड्यांचे ऑलरेडी प्रश्न दिलेले असतील असे. कळलं? जे ॲड ऑन मी बोलतो आहे की हे क्वेश्चन येतो तर अजून काही क्वेश्चन आहेत का, ते जर क्वेश्चन पॉसिबल झाले तर ऑक्टोबरच्या आधीच देणार मी. कारण की मला असं नाही करायचं की लास्टला मी नवीन प्रश्न देत बसेल नोव्हेंबर डिसेंबरला आणि ते नवीन अजून पाठांतर. शक्यतो मी ऑक्टोबरला पोर्शन जसा संपेल त्याच्या आधीच तुम्हाला त्यापर्यंत प्रश्न दिलेले असतील. कळलं? बाकीचे उरलेले डाऊट आणि नंतर ते गणित, बॅलन्स इक्वेशन, काही लोकांनी डाऊट आहे ते डाऊट आपण क्लिअर करायचा प्रयत्न करूच. बरोबर? शक्यतो ऑक्टोबरपर्यंत हे पोर्शन संपवणार. कारण घाबरू नका, काही करणार नाही. ह्याच्यामध्ये काय होतं, इंटरॅक्शन होत नाही म्हणून लेक्चर तुम्हाला लवकर पोर्शन झाल्यासारखं वाटतं. हे इंटरॅक्शन होईल त्यावेळी हे लेक्चरचा स्पीड डाऊन होणार. कळलं? आता ठीक आहे. मार्च 2019चा पेपर आहे सायन्स 1चा. क्वेश्चन नंबर टॉपिक नंबर जो 5 आहे त्याच्यावर पडलेले प्रश्न म्हणजे मी सांगितलं मी फक्त बोर्डाला ते पडलेला ऑब्जेक्टिव्ह आहे तेवढेच सांगणार आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सगळे करायचं. बोर्डाला फिलिंग द ब्लँक अशी पडली होती की वॉटर एक्सपांड ऑन रिड्युसिंग इट्स टेम्परेचर बिलो ..°C. ओके, वॉटर एक्सपांड ऑन रिड्युसिंग इट्स टेम्परेचर बिलो -.°C. ओके, मग ऑप्शन आहे फर्स्ट 0, B 4, C 8 आणि D 12° ऑप्शन आहे. ठीक आहे, हे झाला फिलिंग द ब्लँक. नंतर चॅप्टर नंबर 5वर एक डायग्राम होती आणि त्या डायग्राम एक्सप्लेन करायला सांगितलेली आणि तो स्वाध्यायामध्ये पण क्वेश्चन होता. कारण की आत्ताशी काहीतरी दुसरंच वर्ष आहे पोर्शन चेंज होऊन, कारण स्वाध्यायाचे प्रश्न बऱ्यापैकी जे डायग्रामॅटिक आहे किंवा मोठे प्रश्न ते स्वाध्यायामधून येतात. तर 3 मार्काला क्वेश्चन असा विचारला होता की स्वाध्यायामध्ये क्वेश्चन नंबर 5 बरोबर, चॅप्टर नंबर 5मध्ये क्वेश्चन नंबर 5 तोच आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर वर्सेस टाईम ग्राफ. एक्सप्लेन द फॉलोइंग टेम्परेचर वर्सेस टाईम ग्राफ. क्वेश्चन नंबर 5 आहे कशामध्ये, स्वाध्यायामध्ये, टॉपिक नंबर 5चा. कळलं? हे होते बोर्डाला क्वेश्चन ह्याच्यावरनं विचारलेले किती टॉपिक नंबर 5वर हीट. कळलं? आणि तुम्हाला पण माहिती आहे टॉपिक नंबर 5 काय एवढा मोठा नाही. ठीक आहे. सो आता मी क्वेश्चन लिहित जा आणि मी पुढे किती मार्काला विचारलं ते सांगत जातो. आता 3 मार्काला अजून एक क्वेश्चन आता प्रॅक्टिसचे क्वेश्चन म्हणजे एक्स्ट्रा बोर्डाचे विचारले झाले. आता प्रॅक्टिस क्वेश्चन नंबर 3 मार्कासाठी क्वेश्चन आहे की हाऊ कॅन यू रिलेट फॉर्मेशन ऑफ वॉटर ड्रॉपलेट ऑन द आउटर सरफेस ऑफ बॉटल टेकन आउटसाइड ऑफ रेफ्रिजरेटर विथ द फॉर्मेशन ऑफ ड्यू. How can you relate formation of water droplet on the outer surface of bottle taken out of refrigerator and formation of dew. त्यांनी काय सांगितलं की ड्यू फॉर्मेशन, दवबिंदू, आणि फ्रीजमधून तुम्ही बाहेर बॉटल काढता त्याच्यावर पाणी जे जमा होतं, ह्या दोघांमधलं तुम्ही रिलेशन कसं काय सांगू शकता, म्हणजे ह्या दोघात काय रिलेशन आहे किंवा साम्यता काय हे तुम्ही काय सांगा. ठीक आहे, हा क्वेश्चन आहे, विचार करण्यासारखा आहे. पण जर तुम्हाला ड्यू फॉर्मेशन कळलं असेल आणि इवन जो आपण शिकवताना व्हिडिओ बघा, आपण एक एक्झाम्पल घेतलेलं त्याच्यामध्ये सांगितलं. नंतर आता 2 मार्कासाठी क्वेश्चन आहे, 2 डेफिनेशन विचारले. फर्स्ट डेफिनेशन डिफाईन ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. अँड सेकंड क्वेश्चन आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. बरं, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी अँड रिलेटिव्ह ह्युमिडिटी. कळलं? डिफाईन 2 मार्काला क्वेश्चन आहे. कळलं? आम्ही परत सांगतो आहे स्वाध्यायामधले पण ह्याच्यामध्ये काही प्रश्न असणार आणि जे प्रश्न ह्याच्यात नाही आहेत पण ते स्वाध्यायामध्ये आहेत ते स्वाध्याय कवर करा. नंतर परत आहे पुढचा क्वेश्चन 2 मार्कालाच आहे, डिफाईनच आहे.
पहिला आहे ड्यू पॉईंट टेम्परेचर, पहिला आहे ड्यू पॉईंट टेम्परेचर आणि दुसरा आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. पहिला आहे डिफाईन ड्यू पॉईंट टेम्परेचर आणि दुसरा आहे रिलेटिव्ह ह्युमिडिटी. कळलं? हे सगळे क्वेश्चन मी जे मागच्याच्या 2 वर्षाच्या बॅच आहेत, युनिक सोल्युशन नावाचं पुस्तक असतं की ज्याच्यामध्ये प्रॅक्टिससाठी त्यांनी 9 पेपर दिलेले असतात सॉल्व, म्हणजे पेपर आणि 9 पेपर सॉल्व, आणि नंतर त्याच्या पाठीमागे 3 पेपर असतात अनसॉल्व, बरोबर. म्हणजे 10, 11, 12 असे 12 पेपर असतात. त्या 12 पेपरमधले मी तुम्हाला सगळे क्वेश्चन सांगतो, बरोबर. सो युनिक सोल्युशनचं ते पुस्तक आहे, त्याच्यातून मी हे क्वेश्चन सांगतो आहे, बरोबर. ऑलरेडी काय सांगतो आहे की जर कोणाकडे अवेलेबल असेल तर त्याला खूप बेटर होईल, पण नसेल तर हे क्वेश्चन कवर करा. आणि एक लक्षात घ्या, मी बघितलेत की बोर्डाला काही क्वेश्चन ह्याच्यातून डायरेक्ट तसेच्या तसे उचललेले, बरोबर. आणि ह्याने जवळजवळ टॉपिक सगळे कवर होतात. या पुस्तकातले जे मेन टॉपिक आहेत, बरोबर, क्वेश्चन ज्या टॉपिकवर विचारलं आहे ते टॉपिक कवर होतं. म्हणजे आता मी तुम्हाला डिफाईन सांगितलं ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी, रिलेटिव्ह ह्युमिडिटी, ते टॉपिक तुम्हाला क्लिअर पाहिजे. डेफिनेशन तर माहितीच पाहिजे, पण ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी म्हणजे काय, रिलेटिव्ह, हे क्लिअर पाहिजे. नंतर आहे 2 मार्काचा क्वेश्चन आहे, विच प्रिन्सिपल इज यूज टू मेजर द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ सबस्टन्स. कळलं? क्वेश्चन 2 मार्काचा आहे, विचारलं आहे विच प्रिन्सिपल इज यूज टू मेजर अ स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ सबस्टन्स. स्पेसिफिक हीट ऑफ द सबस्टन्स हे मेजर करण्यासाठी कुठला प्रिन्सिपल यूज केला जातो. ओके, हा क्वेश्चन आहे, 2 मार्काचा क्वेश्चन आहे. त्यानंतर त्याच्यावरच क्वेश्चन आहे, पण हा क्वेश्चन आहे 3 मार्काचा. किती? 3 मार्काचा. की व्हॉट इज मीन बाय द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. व्हॉट इज मीन बाय द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. हाऊ विल यू प्रूव्ह द एक्सपेरिमेंटली that different substance have a different specific heat capacity. कळलं? What is specific capacity and how will you prove की different substance experimentally different substance have a different specific capacity. कळलं? म्हणजे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी नावाचा जो टॉपिक आहे तुम्हाला कवर करायचा आहे. कळलं? आम्ही तुम्हाला सांगितलं की हे क्वेश्चन शोधा, डायजेस्टमध्ये समजून पाठ करा, नुसतं ब्लाइंडली पाठ करू नका, बरोबर. रट्टा तर मारायचाच, एक लक्षात घ्या, रट्टाशिवाय चालणार नाही, रट्टा करायचाच आहे, पण तो रट्टा समजून मारा. कळलं? नंतर एक 2 मार्काला क्वेश्चन आहे, मी जसं सांगितलं की हा क्वेश्चन बोर्डाने म्हणजे आउट ऑफ वच केलेला आहे, पण तरी पण समजून घ्या. ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ऑफ होप अपार्टस. ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ऑफ द होप अपार्टस. आणि एक क्वेश्चन 2 क्वेश्चन असे आहेत की ते पॅरेग्राफ दिला आहे हीटवरचा, पण ते अख्खा पॅरेग्राफ तर मी ते सांगू शकत नाही, त्यामुळे ते क्वेश्चन मी नाही सांगितलं. आणि गणित मी तुम्हाला सांगितलं, मी जेव्हा प्रॅक्टिकली समोर येईल तेव्हाच तुम्हाला मी सांगेल. आणि जर नाहीच झालं पॉसिबल, मग एक सेशन आपल्याला असंच बोर्डावर, जसं मी मागे बोर्डावर लेक्चर घेतलेले सुरुवातीला तसं. आणि एक लक्षात घ्या, ग्रॅव्हिटेशनपासून आपले बोर्डावरचे लेक्चर चालू होते, म्हणजे बोर्डवर एक्सप्लेन करतात. काय की आता असे धडे आहेत ना की ते मी असे बसून शिकू शकत नाही. कळलं? असे शिकवू शकत नाही, त्यामुळे नेक्स्ट ह्याच्यापासून बोर्डवरचे लेक्चर चालू. कळलं? ड्रॉ द नीट लेबल डायग्राम ऑफ अ होप अपार्टस. नंतर परत 2 मार्काला क्वेश्चन आहे डिफाईन. डेफिनेशन खूप आहेत आणि त्यामुळे कवर करायचं आहे, महत्त्वाचं. डिफाईन लॅटेंट हीट ऑफ फ्युजन अँड लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. डिफाईन लॅटेंट हीट ऑफ फ्युजन अँड लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. डिफाईन 2 डेफिनेशन आहे. कळलं? 2 डेफिनेशन आलेल्या आहेत. आलो. ओके, जसं बोललं की लेट झालं आहे आजचं लेक्चर, जरा 2-3 कामामध्ये बिझी असल्यामुळे. ठीक आहे. सो हे झाले काही क्वेश्चन आहेत क्वेश्चन आहेत अजून आपल्याकडे. ओके, सो परत 2 मार्काचा क्वेश्चन आहे की एक्सप्लेन द मिक्सिंग मेथड फॉर द मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट. एक्सप्लेन द मिक्सिंग मेथड फॉर द मेजरमेंट ऑफ अ स्पेसिफिक हीट. एक्सप्लेन द मिक्सिंग मेथड फॉर द मेजरमेंट ऑफ अ स्पेसिफिक हीट. ओके. नंतर
सिम्पल आहे, एक क्वेश्चन आहे गिव रिझन की वी फील द सम ऑब्जेक्ट आर कोल्ड अँड सम ऑब्जेक्ट हॉट इन दिस फिलिंग रिलेटेड टू सम वे आवर बॉडी टेम्परेचर. बरोबर, त्यांनी काय सांगितलं, काही गोष्टी आपल्याला गरम लागतात, काही थंड लागतात. इज दिस फिलिंग रिलेटेड टू सम वे टू आवर बॉडी टेम्परेचर. ही गोष्ट आपल्या बॉडी टेम्परेचरशी संबंधित आहे का. कळलं. सो हे होते हीटवरचे प्रश्न. मी तुम्हाला सांगितले हे स्वाध्यायावरचे प्रश्न तुम्हाला कवर करायचे. आणि त्यातल्या त्यात एक लक्षात घ्या, मी तुम्हाला लेक्चर घेत असताना काही क्वेश्चन सांगितलेले, जर ह्याच्यात ते आले नसतील तर ते काय म्हणतात, क्वेश्चन कवर करायचे. कळलं. आणि स्वाध्याय मस्त आहे, परत सांगतो, हे दिलेले क्वेश्चन आणि माझं लेक्चर असताना, लेक्चर वाटलं तर परत बघा, त्या लेक्चरमध्ये मी काही क्वेश्चन सांगत असतो टॉपिक शिकवत असताना, ते क्वेश्चन कवर करायचे. कळलं. सो ह्याच्यामध्ये धड्यामध्ये पण बऱ्यापैकी क्वेश्चन दिलेला आहे. पॅरेग्राफवर क्वेश्चन आहे. ॲनिमल्स बिहेवियर ऑफ द वॉटर हा जो महत्त्वाचा क्वेश्चन आहे, त्याच्यावरचा एकही प्रश्न मला त्यात दिसला नाही, पण ॲनिमल्स बिहेवियर महत्त्वाचं आहे. कळलं. सो स्वाध्याय, मी दिलेले प्रश्न आणि लेक्चरच्या वेळी असलेले प्रश्न, हे झाले तुमचे हीटचे क्वेश्चन्स. कसे, हीटचे. आता आपण बघूया एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. मी जसं बोललो की एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंटचं कसं आहे, डायग्रामॅटिक क्वेश्चन आहे. मी तुम्हाला डायग्रामवरचे क्वेश्चन सांगेल. आता मी तुम्हाला काही क्वेश्चन सांगतो जे बोर्डाने मार्च 2019ला विचारलेत, चॅप्टर नंबर 4वर. ठीक आहे, चॅप्टर नंबर 4वर. ओके. सो चॅप्टर नंबर 4, हां, चॅप्टर नंबर 4मध्ये त्यांनी 2 मार्काला एक क्वेश्चन एक 5 मार्काचा क्वेश्चन विचारलेला. त्या 5 मार्काच्या क्वेश्चनमध्ये 2 मार्काला आणि 3 मार्काला असा क्वेश्चन विचारलेला. क्वेश्चन नंबर 4मध्ये 5 मार्काला क्वेश्चन विचारलेला. एक प्रश्न होता तो 2 मार्काला होता आणि एक क्वेश्चन होता तो 3 मार्काला होता. तर पहिला जो क्वेश्चन होता, 2 सिम्बॉल दिलेले त्यांनी आणि ते सिम्बॉलला नावं सांगा, ते सिम्बॉलचा मिनिंग काय. पेज नंबर 43वर जे सिम्बॉल दिलेले आहे, बरोबर, सायकल, वॉटर ड्रॉपलेट, मध्यभागी पेजच्या मध्ये बघा 3-4 सिम्बॉल दिलेले. त्या प्रत्येक सिम्बॉलला नावं द्यायची. कशाचे सिम्बॉल हे लक्षात ठेवा. मी धडा शिकवत असताना परत तुम्ही लेक्चर बघा की त्यामुळे मी सांगितलं की ह्याच्यामधले चार्ट आणि सिम्बॉल सोडायचे नाही. बहुतेक क्वेश्चन चार्टवर आणि सिम्बॉलवर विचारलेले आहेत आणि खास करून त्या धड्यामध्ये जे इनकम्प्लीट चार्ट दिलेले आहेत ते तर कोणीच सोडायचे नाही, सगळ्यांना कंपल्सरी. तरी बोर्डालाच त्यांनी डायरेक्ट क्वेश्चन विचारला की आयडेंटिफाय द फॉलोइंग सिम्बॉल अँड स्टेट देअर सिग्निफिकेशन. बरोबर, खालच्या सिम्बॉल ओळखा कशाचे आहेत आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करा. तर पहिला सिम्बॉल दिला आहे वॉटर ड्रॉपलेटचा, पाणी वाचवायचा असा, हा त्याने ड्रॉपलेट आहे. आणि दुसरा दिला आहे सायकल. कळलं. बघा तुम्ही पेज नंबर 43वर सिम्बॉल दिलेले. तर त्यांचं सिग्निफिकन्स, महत्त्व पण स्पष्ट करा सांगितलं आहे, फक्त ओळखा नाही सांगितलं, सिग्निफिकन्स. आणि त्याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन विचारला आहे, हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी कॅन बी कन्झर्व. आय थिंक सो स्वाध्यायामध्येच क्वेश्चन आहे, हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व. बरोबर, आपण डायव्हर्सिटीचं संवर्धन कसं करू शकतो. असा मिळून पहिला क्वेश्चन 2 मार्काला, दुसरा क्वेश्चन 3 मार्काला, असं 5 मार्काला डायरेक्ट एक क्वेश्चन विचारलेला. हा आहे बोर्डाचा प्रश्न. तो धडा 4 मार्काचाच आहे, 4-5 मार्काचा. हे कळलं की असा क्वेश्चन विचारलेला आहे. सो हा झाला बोर्डाला आलेले प्रश्न. आता आपण बघूया प्रॅक्टिसचे क्वेश्चन. ओके सर, प्रॅक्टिसच्या क्वेश्चनमध्ये कुठला C4. आता C4मध्ये ओके, हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व हाच क्वेश्चन आला आहे. नंतर दुसरा क्वेश्चन आहे, ॲनालिज द इन्सिडेन्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन, राईट देअर इफेक्ट. बरोबर, ॲनालिज द इन्सिडेंट ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. बरोबर, रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन जे झालेल्या घटना, त्या 2-3 घटनांची नावं सांगा अँड राईट देअर इफेक्ट, त्यांचे परिणाम काय होतात. जर तुम्ही हा धडा शिकवत असताना बघितलेला, हा बॉक्स आहे, येलो कलरचा एक बॉक्स आहे, शिकवत असताना मी एक्सप्लेन केला आहे, खूप शिकवलेला आहे तो. कळलं. तर त्याच्यावर क्वेश्चन विचारला आहे, ॲनालिज द इन्सिडेन्स ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशनचे जे इन्सिडेंट झाले, ॲक्सिडेंट, ते सांगा अँड राईट देअर इफेक्ट, आणि त्यांचे परिणाम काय झाले हे सांगा. कळलं. सो असा क्वेश्चन विचारलेला आहे. नंतर गिव रिझन विचारले, इट इज नेसेसरी टू दी कन्झर्व आवर एन्व्हायरमेंट, गिव रिझन.
इट इज नेसेसरी टू कन्झर्व आवर एन्व्हायरमेंट, गिव्ह रिझन. कळलं? इट इज नेसेसरी टू कन्झर्व आवर एन्व्हायरमेंट, गिव्ह द रिझन. गिव्ह रिझनमध्ये क्वेश्चन विचारेल. आणि तुम्हाला माहिती आहे गिव्ह रिझन स्वाध्यायामधले शक्यतो बोर्ड पुस्तकाच्या बाहेरचे गिव्ह रिझन विचारत नाही. कळलं? त्या व्यतिरिक्त जर एक्स्ट्रा ह्याच्यात आले असतील तर करा, कारण की एक लक्षात घ्या, यावर्षीपासून बोर्डामध्ये गिव्ह रिझनचा सेपरेट क्वेश्चन आलेला आहे. 3 पैकी 2 गिव्ह रिझन द्यायचे आहेत. कळलं? सो देअर फोर हे करा, महत्त्वाचं. आता परत सिम्बॉलवर क्वेश्चन आला आहे. व्हॉट आर द मिनिंग ऑफ द फॉलोइंग सिम्बॉल? पुढच्या सिम्बॉलचं मिनिंग काय? तर स्वाध्यायामध्ये क्वेश्चन नंबर 7 जो आहे त्याच्यामध्ये जे पहिला आणि तिसरा सिम्बॉल आहे ते विचारले. म्हणजे काय, स्वाध्यायामधला क्वेश्चन नंबर 7मधले 2 सिम्बॉल उचललेत. एक म्हणजे रियूज, रिसायकल असा ट्रायंग्युलर शेप आहे, आणि वॉटर ड्रॉपलेट दाखवला, पाण्याचा थेंब, सेव्ह द वॉटरचा. हे 2 विचारले. तर ते कशाचे सिम्बॉल आहे ते विचारले. 2 मार्काचा क्वेश्चन. म्हणजे काय, स्वाध्यायामधला क्वेश्चन नंबर 7 तिन्ही सिम्बॉल प्रिपेअर करायचे. कळलं? आहेत ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी म्हणजे डायग्रामवर आणि चार्टवर क्वेश्चन विचारलेले आहे. ओके. सो एक चार्ट दिलेला आहे. आय थिंक सो तो चार्ट आय थिंक सो बुकमध्ये आहे इनकम्प्लीटचा. आय थिंक सो पेज नंबर 40वर, पेज नंबर 40वर तो चार्ट आहे, तो कंप्लीट करायला सांगितला आहे. हां, पेज नंबर 40वर एक चार्ट आहे बॉटमला, कंप्लीट द चार्ट. तो चार्ट दिला आहे, आणि त्या चार्ट जसा दिला आहे तसाच्या तसा दिला आहे. आणि त्या सांगितलं वाय कंप्लीट द फॉलोइंग चार्ट, वाय इज कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट इज द नीड ऑफ आवर. बरोबर? त्याने वर क्वेश्चन विचारला आहे, वाय इज द कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट इज नीड ऑफ द आवर. आणि तो चार्ट दिला आहे की हा चार्ट म्हणजे कन्झर्वेशन करण्याची का गरज आहे, तर त्याचे कारणं विचारले. म्हणजे ते चार्ट कंप्लीट करायला सांगितलं. तर जसा पुस्तकात दिला तसा तुम्हाला कंप्लीट करायचं. आणि एक लक्षात घ्या, पुस्तकात 2 ऑलरेडी त्यांनी दिलेले आहे, पण तुम्ही 6च्या 6 ते दिले ते सगळे पाठ करायचे. कारण की मी तुम्हाला सांगितलं बोर्ड काय करेल की सगळेच ऑप्शन गायब करेल आणि फक्त मधलं दिलं. त्यामुळे ते हा चार्ट म्हणजे पेज नंबर 40वरचा चार्ट पाठ करायचा. सो वाय द कन्झर्वेशन ऑफ एन्व्हायरमेंट नीड ऑफ आवर, कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. आणि तो चार्ट पेज नंबर 40 धड्यामध्ये आहे, त्याच्यावरचा तो चार्ट काय करायचा, कंप्लीट करायचा. ओके. सो काही बॉक्सवरनं पण क्वेश्चन आहे. तर आता हा ह्याच्यातलाच क्वेश्चन आहे की नाही मला लक्षात येत नाही, पण मी क्वेश्चन सांगून ठेवतो. बॉक्समध्ये पण चेक करा की क्वेश्चन नंबर असा आहे, किती मार्काला, 2 मार्काला विचारला आहे. मी शुअर नाही की ह्याच्यात आहे की नाही, की बॉक्समधला आहे की इवन टुडे देर इज अ नीड ऑफ मुवमेंट लाईक अ चिपको मुवमेंट, एक्सप्लेन विथ हेल्प ऑफ ॲन एक्झाम्पल. बरोबर? जरा तुम्ही पुस्तकातले चार्ट आणि हे बघून घ्या, आणि त्याच्यामध्ये बघा कुठं चिपको मुवमेंट दिले का, कारण की एन्व्हायरमेंट रिलेटेड 2-3 धडे. कळलं? सो क्वेश्चन असा आहे की इवन टुडे देर इज अ नीड ऑफ मुवमेंट लाईक द चिपको मुवमेंट, एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. ठीक आहे. सो हा एक क्वेश्चन होता. ऑलमोस्ट यांनी जेवढे पण चार्ट आहेत कशामधले, पुस्तकातले, ते सगळे कवर केलेले आहेत. आता परत क्वेश्चन आहे की व्हॉट डू यू, इवन दो स्वाध्यायामध्ये पण हा क्वेश्चन आहे. क्वेश्चन किती मार्काला आहे, 3 मार्काला आहे. व्हॉट डू यू वी लर्न फ्रॉम द स्टोरी ऑफ जॅडाव मोलाई पेंग. बरोबर? हा धडा शिकवत असताना मी एक बॉक्स वाचून दाखवलेला की त्याने स्वतः एक जंगल तयार केलं. बरोबर? सोशल फॉरेस्ट्री डिपार्टमेंटच्या अंडर होतं. तर तो बॉक्समध्ये आहे की व्हॉट डू यू लर्न फ्रॉम स्टोरी ऑफ जॅडव मोलाई पेंग. बरोबर? जॅडव मोलाई पेंग. कळलं? तुम्ही लेक्चर बघितलं तर मी त्यावेळी जर शिकवत असताना जे जे क्वेश्चन मी तुम्हाला सांगायचं की ह्याच्यावर क्वेश्चन विचारतील, ह्याच्यावर क्वेश्चन, तर ते क्वेश्चन इथे आलेले. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे 2 मार्काला. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट, पेज नंबर 38वर आहे.
बरोबर. पेज नंबर 38 वर चार्ट दिलेला आहे. आय थिंक सो पेज नंबर 38वर बॉटमला चार्ट दिलेला आहे. बॉटमला कंप्लीट द फॉलोइंग चार्ट किती मार्काला आहे? 2 मार्काला आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्येच आता एक डायग्राम दिली आहे. डायग्राम 4.1. डायग्राम काय 4.1. तर त्याच्यावर त्यांनी विचारले फक्त की राईट द टाईप्स अँड एक्झाम्पल ऑफ बायोडायव्हर्सिटी. त्यांनी काय सांगितले? राईट द टाईप अँड एक्झाम्पल ऑफ अ बायोडायव्हर्सिटी. कळलं? ओके. एक्झाम्पल ऑफ बायोडायव्हर्सिटी. बरं, तो डायग्रामवर नाही पण त्या धड्यातला क्वेश्चन आहे. टाईप ऑफ बायोडायव्हर्सिटी कुठल्या कुठल्या आपण बघितले? जेनेटिक बायोडायव्हर्सिटी, जीन बायोडायव्हर्सिटी. सो राईट अँड टाईप ऑफ एक्झाम्पल ऑफ बायोडायव्हर्सिटी. आणि 4.1 फूड चेन जी आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारला आहे. ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन्स. ए, राईट द नेम अँड कॅटेगरी ऑफ each of the component. Write the name and category of each of the component. पहिला क्वेश्चन. दुसरा, which are the different trophic level of food chain. What are the different trophic level in a food chain. बरोबर. हा क्वेश्चन 9वीच्या बेसवर आहे. जर आला ह्याच्यातून तर ठीक आहे, नाहीतर मी वाटलं तर आन्सर सांगेल. 2 क्वेश्चन विचारले. राईट द नेम अँड द कॅटेगरी ऑफ ईच ऑफ द कंपोनेंट. बरोबर. अँड विच आर द डिफरंट ट्रॉफिक लेवल इन अ फूड चेन. 4.1 डायग्रामवर क्वेश्चन विचारलेला आहे. कळलं? क्वेश्चन एक रिपीट झाला आहे. हाऊ कॅन बी बायोडायव्हर्सिटी कन्झर्व. क्वेश्चन रिपीट झालेला आहे. ओके. आता अजून एक क्वेश्चन आहे, डायग्राम बेसवर आहे. चॅप्टरमध्ये 4.2 डायग्राम आहे. काय सांगितलं? 4.2 डायग्राम आहे चॅप्टरमध्ये. कळलं? त्याने विचारलं आहे आयडेंटिफाय द टाईप ऑफ पोल्युशन डिपिक्टेड इन द पिक्चर. आयडेंटिफाय द टाईप ऑफ पोल्युशन डिपिक्टेड इन द पिक्चर. 4.2 डायग्राम. आयडेंटिफाय द टाईप ऑफ पोल्युशन डिपिक्टेड इन पिक्चर. What are the sources of this pollution? What are the sources of this pollution? State any one control measure for this type of pollution. State any one control measure. बरोबर. ह्याच्यावर नियंत्रण करण्याचा एक उपाय सांगा. कळले? 3 क्वेश्चन विचारले 3 मार्काला. टाईप ऑफ पोल्युशन डायग्राममध्ये दाखवलं ते पोल्युशनचा कुठला प्रकार आहे. दुसरा, व्हॉट आर द सोर्स ऑफ दिस पोल्युशन. आणि कंट्रोल मेजर म्हणजे ह्याला नियंत्रण करण्याचा एक उपाय सांगा. स्टेट द एनी वन कंट्रोल मेजर फॉर दिस टाईप ऑफ पोल्युशन. कळलं? तर तुम्ही ऑब्झर्व करता तर ह्यांनी ऑलमोस्ट जे पुस्तकात ज्या डायग्राम दिल्या आहेत त्या सगळ्याच कवर केलेल्या आहेत. कळलं? म्हणून मी तुम्हाला पहिलंच बोललेलं की सायन्स टू मोस्ट ऑफ रिलेटेड टू युअर काय म्हणतात डायग्रामॅटिक क्वेश्चन जास्त. आता पेज नंबर 39वर बेसला एक चार्ट दिला आहे. कंप्लीट द चार्ट. 5 मार्काला क्वेश्चन विचारला आहे की तो चार्ट दिला आहे. पेज नंबर 39वर कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. पेज नंबर 39च्या बेसला बॉटमला जे पोल्युशन दिलं आहे, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन अँड सॉईल पोल्युशन. कंप्लीट द फॉलोइंग चार्ट. 5 मार्काला क्वेश्चन विचारलेला. कळतं? सो हा झाला एक क्वेश्चन. आता परत डायग्राम नंबर 4.1 आहे आणि 5 मार्काचा क्वेश्चन आहे. त्यांनी ती डायग्राम दिली आणि त्यांनी काही क्वेश्चन विचारले. 4 क्वेश्चन विचारले. तर मी ती डायग्राम नंबर 4.1 आणि 4 क्वेश्चन बघा. बरोबर. सो पहिला क्वेश्चन दिला आहे लेबल द फूड चेन प्रॉपरली ॲज पर द ट्रॉपिक लेवल. बरोबर. ट्रॉपिक लेवलनुसार त्या फूड चेनला बरोबर नावं द्या. लेबल द फूड चेन प्रॉपरली ॲज पर द ट्रॉपिक लेवल.
इफ द नंबर ऑफ फ्रॉग शोन इन द अबव फूड चेन इज सडनली रिड्यूस देन कॅन बी डिफरंट इफेक्ट ऑन अ फूड चेन. तर त्यांनी काय सांगितलं, त्याच्यामध्ये दाखवलेले फ्रॉगची नंबर रिड्यूस झाले तर व्हॉट कॅन बी डिफरंट इफेक्ट ऑन फूड चेन, फूड चेनवर काय फरक पडेल. तिसरा क्वेश्चन आहे, विच कंपोनेंट ऑफ द अबव फूड चेन if the lost will the reflect upon the process of decomposition. Okay, which component above food chain if lost will reflect upon process of decomposition. वरच्या ह्याच्यामधला कुठला घटक कमी झाला तर डिकम्पोजिशनवर फरक पडेल. आणि लास्टला व्हॉट विल द इफेक्ट ऑफ दिस ऑन अ इकोसिस्टम. आणि ह्याचा जे डिकम्पोजिशन करणारा जो घटक आहे तो जर गेला तर व्हॉट विल बी इफेक्ट ऑन अ इकोसिस्टम, त्याचा इकोसिस्टमवर फरक काय पडेल. जरा ट्रिकी आणि जरा असं विचार करण्यासारखं क्वेश्चन आहे, पण अशी डायग्राम देऊन असे 4 प्रश्न विचारले करून ठेवा टफ लेवलला, कळलं. नंतर परत 2 मार्काचा क्वेश्चन आहे, राईट द शॉर्ट नोट ऑन अ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. त्यांनी काय सांगितलं, राईट द शॉर्ट नोट ऑन अ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटवर काय सांगा, शॉर्ट नोट लिहा. नंतर अजून एक क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द डिटेल डिफरंट लेवल ऑफ बायोडायव्हर्सिटी. त्यांनी काय सांगितलं, एक्सप्लेन इन अ डिटेल द डिफरंट लेवल ऑफ अ बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटीच्या डिफरंट लेवल आहे त्या एक्सप्लेन करा. सो एक्सप्लेन द डिफरंट लेवल ऑफ अ बायोडायव्हर्सिटी. आता माझ्या माहितीनुसार त्यांनी बऱ्यापैकी चार्ट कवर केलेले. 37 नंबर तो पेज आहे पुस्तकाचा, त्याच्यावर जो चार्ट कंप्लीट करायला दिला आहे तो चार्ट मी आहे ह्याच्यामध्ये, मी मुद्दामून नाही दिला एवढा मोठा चार्ट देण्यासाठी, पण तुम्ही लक्षात घ्या पहिले 9वीचे क्वेश्चन विचारायचे. हा एवढा मोठा चार्ट देणं मला तरी पॉसिबल नाही वाटत. हां, तुम्ही काम करा, हा चार्ट कंप्लीट करा, पण कितव्या लेवलपर्यंत, 3ऱ्या लेवलपर्यंत कंप्लीट करा. किती, 3ऱ्या लेवलपर्यंत कंप्लीट पाठ करा. ठीक आहे, पहिली, दुसरी आणि तिसरी, आणि ज्याला शक्य होईल त्याने 4थी लेवल. पूर्ण चार्ट पाठ होत असेल तर वेल अँड गुड, पण 1, 2, 3 लेवल तरी पाठ करून ठेवा, सेफर साईड. तर मी बघितलं ह्याने ऑलमोस्ट सगळ्या डायग्राम त्याच्यानंतर चार्ट जे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत बरोबर, ते ह्याच्यामध्ये काय केलं त्यांनी कवर केलेलं. आणि एक लक्षात घ्या, मी धडा शिकवत असताना प्रश्न सांगितलेले आहेत, कळलं, आणि ते प्रश्न पण कवर बरोबर. आणि सिम्बॉल चार्ट सगळे कवर केलेले. आणि तुम्हाला सांगितलं लेक्चर शिकवत असताना असलेले क्वेश्चन, स्वाध्यायामधले प्रश्न आणि मी दिलेले प्रश्न एवढे कवर करा, मोर दॅन सफिशियंट आहे. बोर्ड ह्याच्या बाहेर जात नाही, कळतं. सो बघा, नेक्स्ट वीकला आपण ग्रॅव्हिटेशन स्टार्ट करतो आहे, कारण की क्वेश्चन द्यायचे होते सगळ्या धड्यांचे जे शिकून झाले. म्हणजे उद्या असं व्हायला नको की सर हे जे क्वेश्चन पेंडिंग आहे त्याचे क्वेश्चन पेंडिंग आहेत. ओके, सो ऑलरेडी तुम्हाला 6 धड्यांचे क्वेश्चन्स आता दिलेले आहेत. सायन्स 1मधून तुमचा 2रा, 3रा, 5वा, आणि सायन्स 2मधून आय थिंक सो 1ला, 2रा आणि 4था ह्याच्यावर क्वेश्चन दिलेले आहेत. सोशल हेल्थ अँड डिझास्टर मॅनेजमेंटवर मी ग्रॅव्हिटेशन झाल्यानंतर क्वेश्चन द्यायचा प्रयत्न करेन. पहिला आपण ग्रॅव्हिटेशन कंप्लीट करूया, बरोबर. ग्रॅव्हिटेशन पहिलाच धडा आहे. सेफर साईडला मी तुम्हाला फक्त एवढंच सांगेल की एकदा थोडंसं गो थ्रू व्हा, काय आहे, काही 9वीमधला बेस आहे, कळलं. सो एक असं जस्ट गो थ्रू व्हा, ठीक आहे. सो आता क्वेश्चन कवर झाले. आता कोणाला अडचण नाही की सर आम्हाला प्रश्न नाही, पाठांतर काय करू. आम्ही परत सांगतो की पहिला अलार्म क्लॉक मी तुम्हाला देतो आहे, श्रावण महिना. श्रावण महिना चालू झाला की तुमचे मेजर सण चालू होतात आणि दिवस लवकर पळतात, अक्षरशः पळतात. आणि जेव्हा हा श्रावण महिना संपतो तेव्हा काहीच उरत नाही हातात, बरोबर. मे बी बोर्डाची एकदम घालू नका, लेट होणार नाही आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं काही उद्या शाळा ऑक्टोबरपर्यंत चालू होती, कळते, ऑक्टोबरपर्यंत चालू होती. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरच्या रेंजमध्ये चालू होती किंवा ऑक्टोबरपर्यंत. तेव्हापासून तुमच्या मागे आता मला नाही वाटत की बोर्डवाले पोर्शन कंपोज करतील. एखाद वेळी ते काय करतील, पेपरची लेवल सोपी ठेवतील, कळलं. ह्याच्या व्यतिरिक्त काय करणार नाही. तर एवढंच की तुम्ही पाठांतर करा, नंबर ऑफ रिव्हिजन. आम्ही तुम्हाला सांगितलं जास्त डीप नाही, पण ॲटलिस्ट सगळं टॉपिक कवर करा, सिलेबस कवर, कळलं. सो स्वाध्याय प्लस मी दिलेले प्रश्न, कळलं, एवढे कवर करा. आम्ही तुम्हाला सांगितलं मी दिलेल्या प्रश्नामध्ये काही स्वाध्यायाचे प्रश्न पण आलेले, कळलं. आणि धडा शिकवत असताना दिलेले प्रश्न तेवढे कवर करा, तुमच्या बोर्डाचा 100% पेपर कवर होईल, ठीक आहे. सो नेक्स्ट वीकला आपण ग्रॅव्हिटेशन घेतो, ठीक आहे. चलो.